हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। तर पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा। तर इथे मस्त सकाळी देवपूजा वगैरे झाली होती, तर म्हटलं चला आता धूप फिरवावा। जेव्हापासून मी हा धूप वगैरे फिरवायला लागले मला कोणी सांगितलं नाही आहे बरं का, माझंच असं वाटलं म्हणून मी करते। तर एक कुठेतरी घरामध्ये पॉझिटिव्ह फिलिंग्स येत आहे, मला स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्हिटी वाटते। तर इथे मी 2 वाट्याप्रमाणे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ चाळून घ्यायचं आहे, तुम्ही जशा पद्धतीने वापरता त्या पद्धतीने। तर इथे त्या करवंट्या आहेत त्या छान पेटल्या, त्याला मी आता भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याचं ते थोडंसं सेटल व्हायला बाजूला ठेवून देते। तोपर्यंत काय करायचं, पीठ वगैरे आपण चाळून घ्यायचं छानपैकी। गव्हाचं पीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। आता इथे पीठ वगैरे चाळून घेतलं, तर ह्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे रवा घातलेला आहे। तर ही वाटी आहे थोडीशी 1 टेबलस्पूनच्या हिशोबाने आहे। तर इथे आता थोडासा ह्या धूपमध्ये मी भीमसेन कापूर घालते आणि भीमसेन कापूर घातल्यावर तो थोडासा अजून वेळ तो पेटत राहतो आणि त्याच्यानंतर मग मी बाकीचा जो मसाला आहे तो ॲड करते। आता ह्या पिठामध्ये मी इथे थोडासा ओवा घातलेला आहे, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। ओवा वगैरे घातला आणि पुन्हा ह्याला एक थोडंसं बाजूला ठेवलं, कारण की हे आता होत आलं होतं। तर मग ह्याला थोडीशी फूक मारून ती आग विझवण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये हा जो मसाला आहे तो टाकला। हा मसाला खरंच खूप छान आहे, खूप छान सुगंध किंवा जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती याच्यामध्ये फील होते आणि सुगंधही खूप छान पसरतो घरभर। तर मी ह्याच्यामध्ये हा मसाला वगैरे घालून घेतला आणि हे धूप वगैरे फिरवून घेतलं। तर आज मी बनवणार आहे डाल बाटी। तर त्याच्यासाठी बाटी जी असते ती गव्हाच्या पिठाची असते। तर इथे आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, 2 चमचे त्याच्यामध्ये रवा घातला होता, ओवा घातला आहे, लाल तिखट, हळद आणि चवीप्रमाणे मीठ एवढं सगळं घालायचं आणि कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्याने हे पीठ नॉर्मल आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं, पण खूप पातळ नाही करायचं, थोडंसं कडकच राहिलं पाहिजे। आणि हे गव्हाचं पीठ आहे आपण मळून घ्यायचं आहे। एक सांगायचं राहिलं, ॲक्च्युली हे पीठ मळताना ह्याच्यामध्ये 2 चमचे तूपही घालायचे आहे। म्हणजे 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे किंवा एक अर्धी वाटी रवा घालायचा आहे, हळद, लाल तिखट, ओवा, तुम्ही जिरं वापरत असाल तर जिरंही आणि 2 चमचे आपलं तूप घालायचं आहे आणि अशा प्रकारे हे पीठ मळून बाजूला ठेवायचं। आता इथे डाळीसाठी मी 2 ते अडीच वाटी, ही छोटी वाटी आहे त्याप्रमाणे तुरीची डाळ घेतली आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली। तुम्हाला फक्त तुरीच्या डाळीचं बनवायचं असेल तसे तुम्ही बनवू शकता। डाळ वगैरे स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरला शिट्ट्या व्हायला ठेवली, म्हणजे 3 शिट्ट्यांमध्ये डाळ शिजून जाते। तर इथे पाणी घालायचं आहे आणि डाळ शिजवून घ्यायची आहे। आपली डाळ शिजते तोपर्यंत हे पीठ आहे ते छान मुरलेलं आहे, 5-10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं। आता ह्या पिठाचे आपले इक्वल असे गोळे बनवून घ्यायचे। तर तुमच्याकडे जेवढी लोकं असतील त्या हिशोबाने तुम्ही ते पिठाचं प्रमाण आहे कमी जास्त करायचं, त्या हिशोबाने ते गोळेसुद्धा होतील। तर इथे 4 गोळे बरोबर झालेले आहेत। आता ह्याची आपण एक बऱ्यापैकी जाडसर अशी थोडी मीडियम चपाती लाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने ती चपाती आहे आतमधून फोल्ड करून घ्यायची, म्हणजे आपली जी बाटी असते ना त्याला बऱ्यापैकी लेयर येतात। ॲक्च्युली मी हे फर्स्ट टाईमच केले, त्यामुळे माझ्याकडून ते थोडंसं जास्त प्रमाणात दाबलं गेलं। तर अशा पद्धतीने आपण हा पुन्हा एक गोळा आहे तो बनवून घ्यायचा आहे, हे बघितलं। आणि अशा पद्धतीने सगळेच आपले गोळे आहेत ते चपाती लाटून त्याचे पुन्हा असे वेगवेगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत।
तर इथे चारही गोळे इथे व्यवस्थित बनवून झालेले आहेत. तर हे आपल्याला आता उकडून घ्यायचे आहेत. तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने उकडले जातात इडली वगैरे आपण ज्या पद्धतीने उकडतो त्याच पद्धतीने ॲक्च्युली हे उकडून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे इडलीचं भांडं असेल त्याच्यामध्ये ठेवून उकडून घेतलं तरी चालतं. तर मी हे अशी माझ्याकडे छोटी चाळण आहे त्याच्यामध्ये परफेक्ट बसलं. सो मी असं चाळण ठेवून हे उकडून घेतलेलं आहे. 15 ते 20 मिनटं ह्याला छान उकडू द्यायचं, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित उकडलं जातं. आणि व्यवस्थित उकडून झालं की नंतर ते थंड करायला ठेवून द्यायचं. लगेचच आपण ते काही तळायला वगैरे घ्यायचं नाही, त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. बाटी आपली व्यवस्थित थंड होते तोपर्यंत आपली डाळ ही इकडे उकडून झालेली आहे. आता आपण डाळीला फोडणी द्यायची. ही साधी डाळ बनवायची नाही, थोडीशी चटपटीत अशी तिखट डाळ बनवायची आहे. तर त्यासाठी ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे, माझ्याकडनं नाही पडत जास्त. आता काय करायचं, म्हणजे तरी येत नाही बेसिकली. तर इथे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये जिरं घालायचं आहे, राई घालायचं आहे, त्याचप्रमाणे कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, हे सगळे आपण नॉर्मली जे काही घालतो ते सगळे मसाले आहेत ते आधी घालून घ्यायचे आहेत. हिंग घालायचं आहे आणि व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये लाल मिरच्या असतात ना, ते सुद्धा घालायचे आहे. जे बेसिकली आपण जसं डाळीला फोडणी करतो तसंच सगळ्या फोडणीचे जे मसाले आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. व्यवस्थित ही फोडणी तडतडली की मग ह्यामध्ये लाल मिरची आणि कांदा वगैरे घालून व्यवस्थित आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित फ्राय झाला की ह्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो व्यवस्थित छान आपण शिजवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये घालायची आहे हळद, त्याचप्रमाणे धने जिरे पावडर, थोडीशी बडीशेप पावडर आणि गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, अगदी हलकं अर्धा चमचा वगैरे. तर मी इथे घातलं नाही कारण तर मी मुलं पण जेवणार होती, सो मी जास्त तिखट नाही करणार आहे. सो तुम्ही लाल तिखट घालू शकता. व्यवस्थित हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्यामध्ये आपण जी डाळ उकडून घेतलेली ती ॲड करायची आहे आणि आपल्या घरच्याप्रमाणे जितकं पातळ घट्ट हवं आहे त्या हिशोबाने ती डाळ ॲडजस्ट करून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड केलं की ह्यामध्ये घालायचं आहे गुळाचा एक छोटा तुकडा आणि त्याचप्रमाणे चिंचेचं कोळ किंवा चिंचेचं पाणी घालायचं आहे, म्हणजे ती थोडीशी आंबट, गोड आणि तिखट अशी लागते. तर ही अशा पद्धतीने डाळ बनवायची आणि ती खरंच खूप भारी लागते ही अशी डाळ. त्याचप्रमाणे ह्या डाळीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायला विसरू नका बरं का. मीठही घालायचं आणि हलकीशी कसुरी मेथी घालायची आणि मस्तच ह्या डाळीला खरंच खूप छान चव येते. तर आपल्या इथे डाळ एका बाजूला झाली, आपण ती छान जराशी उकळायला ठेवायची. आता ह्या ज्या बाटी आहेत त्या रेडी झालेल्या आहेत. याला आता आपण 4 भागामध्ये कापून घ्यायचं आहे, म्हणजे नॉर्मल तर इथे व्यवस्थित तुम्ही बघू शकता एका बाटीचे 4 तुकडे ह्याप्रमाणे हे भरपूर तुकडे झालेले आहेत. आणि आता हे सगळे आपल्याला ना तळून घ्यायचे आहेत. तर एका बाजूला हे करत असताना आपलं तेल आहे ते गरम करायला ठेवायचं. मीडियम ह्याच्यावरच ह्या बाट्या आहेत छान कुरकुरीत अशा तळून घ्यायच्यात. खूपही फास्ट गॅसवर नाही ठेवायचं, मीडियम ठेवायचं, म्हणजे ते आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे त्याच्यासाठी. तर अशा पद्धतीने सगळ्या बाट्या आहेत त्या तळून घ्यायच्यात. काही लोक तळत नाहीत, फक्त उकडलेले असतात किंवा भाजलेले असतात अशा पद्धतीने. तर हे आपण इथे व्यवस्थित तळून घ्यायचे. सगळ्याच बाट्या अशा पद्धतीने तळायच्या, पण एक लक्षात ठेवायचं गॅस मीडियम असला पाहिजे. थोडंसं डाळीला आता मी काय करणार आहे, तडका देणार आहे. तर इथे मी तूप घेतलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल, काय हरकत नाही. इथे तूप घेतलेलं आहे छान ते भांड्यामध्ये, फोडणीचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये. ते तूप चांगलं वितळलं की आपल्याला लसणाची आणि लाल मिरचीची फोडणी द्यायची.
तूप छान वितळलं की ते बारीक चिरलेला लसूण घ्यायचा भरपूर आणि तो ह्याच्यामध्ये द्यायचा, म्हणजे घालायचा आहे तुपामध्ये. आणि ते लसूण ना छान असा लाल होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यामध्ये. आणि ह्या अशा लसणाची फोडणी ना खरंच खूप भारी लागते, म्हणजे एकच नंबर लागतं असं. आणि लसूण थोडासा परतून झाला की त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं लाल तिखट. तर अशा प्रकारे आपली इथे डाळ आहे, मस्तच दिसते, मस्त तडका लागलेला आहे आणि खूप पातळ नाही आणि घट्टही नाही, अशी मस्त डाळ झालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या बाट्या पण इथे मस्त कुरकुरीत दिसतात, खूपही अशा हे झालेल्या नाहीत, ऑइली नाही आहेत, मस्त अशा क्रिस्पी आहेत, लेअर आलेली आहे त्याला छानपैकी. तर अशा पद्धतीने आपली डाळ बाटी तयार झाली. आता आपण सर्व करायला घेऊया. तर इथे अशा पद्धतीने आपली डाळ बाटी तयार झालेली आहे. स्वामींना मी ऑलरेडी नैवेद्य दाखवून झालेला होता. दिसायला जितकी सुंदर दिसते तितकं खायला एकच नंबर आहे. डाळ तर एकच नंबर लागते आणि बाटी पण मस्त लागते. मला आधी वाटलं मुलं खाणार नाही, पण मुलांनी नुसतंच नंतर ते खाल्लं, कारण की छान थोडंसं तिखट वगैरे लागत होतं त्यामुळे. तर इथे अशा पद्धतीने मस्त आमची गुरुपौर्णिमा अशी साजरी झाली. मंदिरात जायचं होतं पण नाही जमलं, कारण की खूपच पाऊस पडत होता. आणि मदन जेव्हा जाऊन आले तेव्हा बोलले खूप गोंधळ चालला आहे तिथे. तर घरीच मग थोडक्यात आपली गुरुपौर्णिमा आहे ती साजरी झाली. तर पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ही डाळबाटी नक्की करून बघा, खाऊन बघा आणि प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. बाय बाय.